हम किसी से कम नहीं या मालिकेमध्ये आज आपण नवोदित कलाकाराची मुलाखत ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे. माझे नाव वेदांग अरविंद बोरुडे आहे. मी आपल्याला मृदुंगामधले थोडेसे बोल वाजवून दाखवणार आहे. हा पहिला बोल तिरेकिडे तकता सराव. हा दुसरा चौताल. हा तिसरा बोल रामकृष्ण हरीचा. चौथा बोल साधा बोल. हा परत साधा वडले का सोपा. आता माझे इथे झाले आहे संपूर्ण. काही मोजके प्रकार तुम्हाला वाजवून दाखवणार आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. या विद्यार्थ्याचे पालक म्हणजेच वडील बापू नावाने ओळखले जायचे. त्यांची इच्छा होती आणि त्यांनी पाहिलंही की आपल्या मुलाला वादनाची आवड आहे. त्यांनी त्याला वादनाच्या क्लासला जायला सांगितलं आणि मुलालाही त्याची आवड होती. त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं आणि आज तो चांगला वादक होण्याचा प्रयत्न करतोय आणि भविष्यातही तो चांगलं वादन करेल अशी अपेक्षा आपण ठेवूया आणि त्याला आपण परत एकदा शुभेच्छा देऊया आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी हित चिंतूया. परत एकदा जय भारत. वेदांग अरविंद बोरुडे आहे. तू आता सध्या कोणत्या क्लासला जातोयस? मृदुंगाचे. किती दिवस झाले?
2 वर्ष झाले आहेत. किती प्रकार आणि किती बोर्ड शिकला आतापर्यंत तू? 23 प्रकार शिकलो आहे. आवड तुला कशी निर्माण झाली रे? माझ्या परिवाराला खूप इच्छा होती मी शिकावं, पण मला पण आवड होती. मी तिकडं वळलो. आणि वेळ कसा काढतो तू? सकाळी 2 तास क्लासला जायचं, मग त्यानंतर सराव करायचं जुनांना. आता शाळेला किती वेळा आहेस तू? शाळेला 5वी. मग अभ्यासातून वेळ कसा काढतो ह्या कलेला? शाळेतून आले की अभ्यास करायचा तेवढं भेटेल तेवढं. आणि ह्या कलेसाठी तू किती तास काढतो रोजचे? 1-1.5 तास. अच्छा. आणि भविष्यात तुला काय व्हायची इच्छा आहे रे? कार्यक्रम करायचं मृदुंगाचं. म्हणजे ह्या कला क्षेत्रात तुला पुढे जायचंय? हां. म्हणजे शिक्षण पूर्ण करणार ना पण तू? हां. का शिक्षण अर्धवट सोडून भविष्यात? नाही. हां, शिक्षण पूर्ण करून ही कला तू जोपासणार आहेस. हां. म्हणजे तुला कलेमध्ये पण पुढे जायचं आणि शिक्षणात पण पुढे जायचं. हां. किंवा किती प्रकार आतापर्यंत शिकलेला आहेस? मी आतापर्यंत 23 प्रकार शिकलो आहे. आणि तू कोणत्या क्लासला जातोयस? पखवाजाचे मृदुंग वाद्य. पखवाज आणि मृदुंग वाद्य. आमच्याही शुभेच्छा. कॅज्युअल लुक, गुडलक चौक पुणे, राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि BR एंटरप्राइजेस सदाशिवपेठ पुणे.